पुण्याच्या स्वारगेट बस बलात्कार प्रकरणातील आरोपीचा पुणे पोलीस कसून तपास करतायत। आरोपी हा शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी आहे। पोलिसांची यंत्रणा गुणाट परिसरामध्ये ड्रोन आणि डॉग स्क्वॉड पथकाच्या सहाय्याने आरोपीचा कसून शोध घेते। आरोपी आजूबाजूच्या उसाच्या शेतात लपला असावा असा अंदाज पोलिसांचा आहे आणि या अनुषंगाने पोलीस या परिसरामध्ये कसून तपास करतात। शिरूर तालुक्यातल्या गुणाट या गावचा आरोपी आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये पोलिसांकडून कसून तपास केला जातोय। ही दृश्य आपण पाहतोय गुणाट या परिसरातली। पोलिसांचं डॉग स्क्वॉड असेल किंवा मग ड्रोन असेल, ड्रोनच्या सहाय्याने सुद्धा तपासणी केली जाते। या परिसरामध्ये ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे या ऊसाच्या शेतीमध्ये लपणं सहज शक्य आहे। त्यामुळे हा आरोपी या ऊसाच्या शेतीत लपलाय का हे तपासण्यासाठी म्हणून ड्रोनच्या सहाय्याने तपासणी केली जाते। ड्रोनच्या सहाय्याने या संपूर्ण परिसराची पाहणी केली जाते। तसंच डॉग स्क्वॉड सुद्धा गुणाट या गावामध्ये पोहोचलेलं आहे आणि डॉग स्क्वॉडच्या सहाय्याने सुद्धा या आरोपीचा शोध घेण्याचं काम हे सध्या सुरू आहे। पुणे पोलिसांकडून ड्रोनद्वारे आरोपीचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। हे दृश्य आपण पाहतोय। पोलिसांची पथकं ही गुणाट गावामध्ये पोहोचलेली आहेत, त्याचे दृश्य आपण पाहतोय। ड्रोनच्या सहाय्याने या परिसरामध्ये शोध घेतला जातोय। ड्रोनच्या सहाय्याने ऊसाच्या शेतीमध्ये संबंधित आरोपी लपलेला आहे का, गाडे असं या आरोपीचं नाव आहे। हा आरोपी ऊसाच्या शेतीमध्ये लपलाय का याचा शोध घेण्यासाठी ड्रोनची सुद्धा मदत घेतली जाते। पोलिसांची पथकं ही गुणाट या गावामध्ये पोहोचलेली आहेत, त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। ड्रोनच्या सहाय्याने या संपूर्ण परिसरामध्ये तपास केला जातोय। या शेतीमध्ये, या ऊसाच्या शेतीमध्ये, ऊसाच्या पिकांमध्ये हा आरोपी लपलाय का हे पाहण्यासाठी ड्रोनची मदत घेतली जाते। तर डॉग स्क्वॉड सुद्धा गुणाट या गावामध्ये पोहोचलेलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय, डॉग स्क्वॉडची ही दृश्य आहे। डॉग स्क्वॉडच्या सहाय्याने पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। तर केवळ डॉग स्क्वॉड नाही तर तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर केला जातोय, ड्रोनचा वापर केला जातोय। ड्रोनचा वापर करून ड्रोनच्या सहाय्याने या आरोपीचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। हे दृश्य आपण पाहतोय, डॉग स्क्वॉडच्या सहाय्याने कशा प्रकारे पोलिसांचा तपास सुरू आहे त्याची ही दृश्य आणि या परिसरामध्ये असलेली ऊसाची शेती सुद्धा आपण पाहू शकतोय। ऊसाचं पीक हे उंचीला मोठं असतं आणि घनदाट पीक असतं, त्याच्यामुळे या पिकामध्ये लपणं सुद्धा शक्य आहे। त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी आता ड्रोनचा सुद्धा वापर पोलिसांकडून केला जातोय। पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये असलेलं गुणाट हे गाव आणि या गावचा हा आरोपी आहे। या आरोपीचं मूळ गाव हे गुणाट आहे, त्याच्यामुळे या परिसरामध्ये त्याचा शोध घेतला जातो। अगदी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुद्धा हा आरोपी याच गावात असल्याची माहिती सुद्धा आपल्या प्रतिनिधींनी काही वेळापूर्वी दिली होती। त्यामुळे अर्थात हा आरोपी अजूनही गावातच आहे का, गावामधल्या शेतीत लपलाय का याचा शोध घेतला जातो। स्वारगेट बलात्कारातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची पथके गुणाट या गावी आलेली आहे। गुणाट या गावी जर आपण पाहिलं तर ही पुणे पोलिसांची जी पथकं आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीने तपास करतानाही पाहायला मिळतात। गावातील अनेक नागरिकांना बोलवून त्यांच्याकडून त्याची माहिती मिळवताना पाहायला मिळतात ते। तर दुसरीकडे ड्रोनच्या माध्यमातूनही हे जे पोलीस आहेत ते शोध घेताना एकंदरीत पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त किंवा त्यांच्या टीम या परिसरामध्ये आलेल्या आहेत। या परिसरामधून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न खरं तर पुणे पोलीस आणि इतर तपास यंत्रणा या ठिकाणी करतात। तर जर आपण पाहिलं तर डॉग स्क्वॉड पथक असेल, त्यानंतर ड्रोनच्या माध्यमातून हे पोलीस या संपूर्ण या ठिकाणच्या शेतीचा तपास करताना एकंदरीत पाहायला मिळतात। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेती आणि या शेतीमध्ये तो बसला असल्याची माहिती खरं तर पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांकडून मिळालेली आहे आणि त्यानंतर पुणे पोलिसांची पथकं खरं तर त्या पद्धतीने तपास करताना पाहायला मिळतात। त्यामुळे पुणे पोलिसांचा तपास आता कोणत्या दिशेने जातोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि आरोपीला केव्हा अटक केली जाते हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुषार जरेकर, पुढारी न्यूज, गुणाट, शिरूर। तरी दृश्य आपण पाहतोय, पोलिसांकडून कशा प्रकारे या गुणाट गावच्या परिसरामध्ये तपास केला जातोय त्याचे हे दृश्य आहे।